नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पश्चिम बस डेपोच्या परिसरामध्ये आहोत आणि बस स्थानकाच्या जवळ आपण बघत आहोत रात्री 10:30 ते 11च्या सुमारास जे आहे FDA ची कारवाई आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे तुकाराम मुंढेकर यांच्या टीमची कारवाई जी आहे ती आपल्याला अन्न व औषध प्रशासक आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या टीमची कारवाई जी आहे ती बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. याच दरम्यान बदलापूरमध्ये असलेले जे काही स्टेशन लगतच्या टपरी वगैरे जे आहेत त्या देखील सील करण्यात आलेल्या आहे. आपण आता सध्या जर बघत असाल तर या ठिकाणी ही जी काही टपरी आहे ती FDAच्या अंतर्गत आता सील करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टेशन परिसरामध्ये अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा जे आहे त्या विक्री केल्या जात होत्या आणि इथे खूप वेळेला आपण आता जरी बघितलं तरी आपल्याला इथे शाळकरी मुलं वगैरे जे आहेत ते पाहायला मिळतात. आपण जर बघत असाल तर इथे बघा शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते बस स्थानकावरती बससाठी वाट बघत असतात आणि याच दरम्यान याच बस स्थानकाला लागूनच म्हणजे बस स्थानकाच्याच जवळ इथे ही जी काही एक टपरी होती त्या ठिकाणी गुटखासारखे विविध प्रकार विकले जात होते अशी माहिती मिळते आहे. आणि ज्या वेळेला FDA कडे याची तक्रार आली त्यावेळेला FDA ने जे आहे याच्यावरती आता कारवाई केलेली आहे. साधारणतः ही कारवाई जी आहे ती रात्रीच्या सुमारास करण्यात आली आणि आता FDAच्या माध्यमातून ही टपरी सील करण्यात आलेली आहे. आपण बघतो की जशा पद्धतीने सील केले जातं तशा पद्धतीने इथे ही टपरी जी आहे ती सील केलेली आहे. मात्र आता जर पुन्हा यांनी ही टपरी उघडण्याचा प्रयत्न केला तर यांच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. आपण स्टेशन परिसरामध्ये आहोत. तुम्हाला काय वाटतं, बदलापूर स्टेशन परिसरामध्ये अजून कुठे अशा प्रकारच्या टपऱ्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात ज्याच्यावरती आपल्याला गुटखा असू द्या जे की सर्रासपणे विकणे बंद आहे, बंदी करण्यात आली तरी पण ते विकले जातं. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्कीच सांगा. आणि खूप वेळेला असं देखील होतं की इथूनच काही जण गुटखा वगैरे घेतात आणि इथेच आपलं जे काही रेल्वे स्थानक आहे तिथे जाऊन ते थुंकत बसतात. त्याच्यामुळे रोगराई पसरते, दुर्गंधी सुद्धा पसरते आणि अस्वच्छता सुद्धा पसरत होती. आता याच ठिकाणी नाही तर बदलापूर बस स्थानकाजवळ ह्या एका टपरीवरती कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण आता अजून पुढे जर गेलं या साईडला तर तिकडे सुद्धा बस स्थानकाच्या जवळ सुद्धा जी आहे ती एक कारवाई करण्यात आलेली आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आता पुढची जी कारवाई झाली आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नक्कीच लाईव्हच्या द्वारे दाखवणार आहोत. सध्या बघतोय की इथे बघा या कॉर्नरला ही टपरी होती आणि या टपरीवरती कारवाई करण्यात आल्यावरती आता ही टपरी जी आहे ती बंद आहे. परंतु अनेक ठिकाणी असे सर्रासपणे गुटखा विक्री जे आहे ते केलं जातं ज्याला मान्यता अजिबात नाहीये. परंतु तरी सुद्धा आता कुठेतरी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर बदलापूरमधील गुटखा विक्रेत्यांना धाक बसेल का? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या परिसरामध्ये कुठे कुठे असं काही होतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.